ठीक आहे. यस यस. तुला बरीच माहिती आहे त्याच्याबद्दल. जात्रा तो काय वाड्यावर आपला धंदाच आहे. हो कधी येत राहतो काय म्हणतो. बरं तू इथं कशासाठी आला? साहेब पहा कुठं बसले. मी बसलो मग तू बसशील का? मग आलं तुला काय? तुमचा कार्यक्रम राहील तर बोलवीन मी तुम्हाला. दादा येत राह. मी फोन लावतो. जनजागृत मेळावर नंबर कटा मग बोलशील. कमीचा मेलो आहे का? तिच्या जवळचा मला तसं समीच आहे. त्याला मी सोडून देतो. तर आपण आहात हाग लावेचा नौकर. तेच ते हाग लावे काय नौकर. हाग लावे काय. तर नाव काय आपलं पूर्ण? एकदाच नामदेव कीर्तने. मी लोकशाही आहे. माणूस कधी कुठेही केव्हाही जाऊन बसू शकतो का? कसं म्हणजे पोलीस स्टेशन मध्ये तुला जाऊ खरो खरो. अरे काही तक्रार करायला येते कोणी कशासाठी येते बदलला काय साहेब? त्या हाग लावेने तुला इकडे कशासाठी पाठवलाय ते सांग मला. शब्दामध्ये सुधारणा करा. हागलावे कधी म्हणू नका. हागलावे म्हणा. ते म्हणजे हा महत्वाचा आहे साहेब. त्यांचे देव आहेत ना संस्थापक आहेत. त्याच्या पियर बार साहेब. आणि त्यांनी म्हटलं का बा कोणताही ठाण्यावर नवीन आला तर पहिले त्याला भेटायला जातो. बहुत कामाचा माणूस आहे तो. त्यांनी सांगितलं का तुम्ही आमच्या घरी या म्हणजे आमच्या बाया. अच्छा. तर तुमच्या मालकाने मला तुमच्या घरी बोलवण्यासाठी पाठवलं. नक्की नक्की. मग तुम्ही आता एक काम करा. कोणता? माझा निरोप तुमच्या मालकाला द्या. त्यांना म्हणावं की महाराष्ट्र पोलीस म्हणजेच खूप खादाडे त्याच्या बापाचा नौकर नाहीये की त्यांनी मला कधी बोलवायचं आणि मी कधी त्यांच्या घरी जाणार. त्यांना म्हणावं त्यांना जर काम असेल तर इथं यावं. माझं काय सांगायचं कामच आहे. म्हणून तर मी स्वतः आलो साहेब. तुला मी साहेबांना बोलवायला पाठवलं नाही. अरे साहेब आहेत की नाही ते पाहुणे म्हणालो. असं बोलले का? आणि आपल्या कॉन्व्हेंट मध्ये पोरं भेटून नाही राहिली आहे. जरा 2-4 गाव फिरून पहा. शाळेची पटसंख्या वाढली पाहिजे. शाळेची पटसंख्या वाढली पाहिजे. पोरं म्हणजे काय येतात की मशीनो खाते. आपली पटसंख्या काहाला पोरगा. म्हणजे साहेब जेव्हा पोरं जास्त होते ते याचा पोटच कॉन्व्हेंट नव्हतं. आता पोरं झाले कमी कमी होत. पोरं आणायचे कुठून? खरी कामं पडली. साहेब मी पाहायला असं दिसत असं तर बहुत कामाचा माणूस आहे. अरे साहेब नमस्कार. नमस्कार. हे पेढे घ्या. पेढे आणले तुमच्यासाठी. अरे वा. माझी ट्रान्सफर झाल्याबद्दल मिठाई का? अहो हे तर पैसे आहेत. याचा आणि माझा काय संबंध? त्याचं काय आहे साहेब. हे अगोदरच मला माहित होतं तुमच्याबद्दल. आणि ते आपले पोलीस आहेत ना सीताराम चोलर यांनी सांगितलं आहे ना. अच्छा. तुम्ही बिनबिकर असा साहेब पैशाच्या राशीवर लोडले तुम्हाला बघा. बरं मुद्द्याचं बोलायचं काय काय म्हणजे? ते बघा आपल्या जिल्ह्यात दारूबंदी आहे. हे तुम्हालाही माहित आहे मलाही माहित आहे. तेव्हा आपल्या तालुक्यापासून दुसऱ्या जिल्ह्याच्या शिबिर माझं मोठं क्लिअर आहे. क्लिअर बा. मला वेळ मिळाली आहे. ड्युटी झाली तर येऊ झाली. पण तुम्ही निश्चिंत राहा. तुम्ही एवढ्या प्रेमाखातर मिठाई दिलेली आहे तर तुम्ही तुमचे लफडे चालू द्या. बघा लफड्यावरून एक आठवले तसा माझा मुलगा आगाऊ आहे. तेव्हा त्याच्याबद्दलच्या तक्रारी तुमच्याकडे केव्हा येऊ शकतात. काय नाव म्हणतो तुमच्या पोराचं? विशाल. विशाल आग लागला. विशालला म्हणावं की आजपासून त्याचा मोठा भाऊ पैदा झालेला आहे. त्याला कोणत्याही गोष्टीची कमी होऊ देणार नाही. तुमच्या कोणत्याही लफड्यात कोणीही पडणार नाही याची मी तुम्हाला शाश्वती. अरे वा साहेब वा. त्यामुळे तुम्ही आता निश्चिंत राहा. तुमचा आशीर्वाद असला की बस
अशीच मिठाई पाठवत राहा. या या. नमस्कार. आणि हो, तिळगुळ खा आणि गोड गोड बोला. या. पण मिठाईची डबी हा? चिंता नाही, आणणार आहे. मी म्हणत होतो आहे का रे थोडीशी? बाबा त्या दिवशी पकडलेली दारू संपल्या आपल्या पोलीस स्टेशनची भरपूर आहे. हो ना? हा? भरपूर. मग भर ना ग्लास. मग चला ना. चल ना मग.